मन मोहित करणारा असा मुरली मनोहर लक्षात घ्या. आता भगवंत विदुरा घरच्या भक्षणी खेळण्या तेने परमानंद झाला. विदुर काकाच्या घरच्या कण्या भक्षण आणि केल्या सेवन केल्या कशामुळे शुद्ध ज्याचा भाव झाला. आणि देव दुरी नाही तो भगवंत फक्त अंतकरणातला शुद्ध भाव पाहतो असा तो हा देवाचाही देव. मग त्या देवाची प्राप्ती जर तुम्हाला करायची असेल मग इतर कुठं जाऊ नका. मग त्याचं गायन करत 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 पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट. मग तुमच्या जीवनाची वाट पंढरीची वाट असेल तर भगवंत तुमची वाट कधी लावणार नाही. आपलं केल्याशिवाय राहणार नाही का. तो माझा पांडुरंग परमात्मा कसा आहे सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा. तो खरा सुखरूप आहे. कृष्णम वंदे. तो कसा आहे त्या भगवंताची पावर कशी आहे. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाती चालिता. एवढंच निगतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. एवढं नाही महाराज. हे झाड आहे या झाडाचं पान त्या देवाच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता. एवढा शक्तिशाली बलशाली माझा पंढरीनाथ आहे म्हणून त्याच्या नामचिंतनाने आपल्या अंतकरणातलं बळ वाढतं. माझे तुकोबरा म्हणतात मी माझ्या पांडुरंग परमात्म्याचं शुद्ध अंतकरणानं रामकृष्ण गीती गात आणि टाळ चिपळ्या किंवा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी. पंढरीची माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नाम चिंतन केल्याने माझ्या अंतकरणातलं बळ वाढलं. मला तहान लागत नाही भूक लागत नाही. मग बडियाची अंकित हरी बडियाची अंकित आम्ही झालो बळीवंत. प्रमाण देतात आम्ही अंकित झालो. कोणाचे कोणत्या बडियाचे पांडुरंग परमात्म्याचे बडियाचे अंकित आम्ही झालो. कशामुळे लाथाडीला संसार अंकेला षडमुनीचा. संसारावर लात मारली. आम्ही संसाराला लात मारत नाही पण अट्टासन बोला असं वाटतं लोक देवाला लात मारायला कमी करत नाही. आई बापांच्या कंबळाला लात मारायला कमी करत नाही. मग तुझं बाबा हे देव कधी मिळेल कधी प्राप्त होईल. लक्षात घ्या आपल्या अंतकरणामध्ये बळ आई वडिलांच्या सेवेने वाढतं संत सेवेने वाढतं समाजाच्या सेवेने वाढतं देशाच्या सेवेने वाढतं पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतन वाढतं. मग तुझं बाबा हे देव अंतरी हा सुलभ उपाव. कौतुक बरं. हा उपाय तुम्हाला सोपा वाटला पण आम्हाला कठीण वाटला. आता शुद्ध अंतकरण करावं मन पवित्र करावं आणि त्याच्यामध्ये काय ओतावं उसाचा रस का मोहाचा रस. शुद्ध भाव ओतावा आणि त्याचं शुद्ध भाव ओतल्यानंतर गीत गायन करावं. मग तुझं बाबा एवढं सोपं आहे का ते. चपाती करणे इतकं सोपी आहे का. चपाती करणं सोपं आहे का नाही महाराज. नाही ज्या बाईला प्रक्रिया समजली तिला सोपी आहे. आमच्या सारख्याला म्हटलं आमच्या बाईने कधी म्हटलं घ्या लाटा पुढे. महाराष्ट्राचा नकाशा झाल्याशिवाय राहणार नाही. जिनो काम तेनो कर. तसं लोक म्हणाले भगवंताच्या प्राप्तीचा उपाय तुम्हाला सोपा वाटतो मी सांगितला पण ते आमच्या डोक्यावरून चाललं ना.
हा म्हणजे तुमचे कान इकडे नव्हते, तुमचे कान तिकडे होते. लक्षात घ्या. एक राजा सत्ताधीश आहे, त्याच्या राजवटीमध्ये आणि दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर मग सर्व प्रजा आता कोणाकडे जाणार? रितेश महाराजाकडे जाणार काय? मग कोणाकडे जाणार? राजाकडे जाणार. राजे साहेब, दुष्काळ पडला, अन्न घरामध्ये खाण्याकरता नाही, मुलं अन्न अन्न करताय, हमारी मागणी. हा, मग भारत खरं पवित्र देश आहे. 2 वर्ष 3 वर्ष जरी दुष्काळ पडला, मोदी साहेब किती वर्ष झाले फुकट देऊन राहिले? किती वर्ष झाले? किती पंचवार्षिक चालू आहे? हा, मग 3 पंचवार्षिक झाले, तुम्हाला फुकट काय देऊन राहिले? ते तांदूळ देऊन राहिले, गहू देऊन राहिले, हा, ज्वारी देऊन राहिले. तरी भारतामध्ये दुष्काळ पडत, तरी आपण काय म्हणतो? दुष्काळ. आमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले, मग विनाकारण आपण गरिबी दाखवतो की नाही? हा, आता बजेट झाला, सीताराम ताईनं सांगितलं की लोक विनाकारण गरीब असल्याचा ढोंगपणा करतात. भारतामध्ये गरिबी राहिली नाही, पण तरी आम्ही गरिबी असल्याचा दावा ठोकतो. मग खरे गरीब की दरिद्री? आता तो जाऊ द्या, तो विषय मला काय सांगायचा नाही. सांगायचं, राजाच्या राजवटीमध्ये दुष्काळ पडला. राजे साहेब, आमची मागणी पुरी करा. काय करावं सांगा? आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तुमचं काम आहे प्रजेचा सांभाळ करणं. राजे साहेब म्हणतात, थांबा, काही गडबड करू नका. आपले गोडाऊन भरलेलं आहे तांदूळाच्या कट्ट्यानं. एक काम करा, 5-6 महिने कसं तरी खिचडी भात करून मग पुढचं पुढे पाहू. लोक म्हणतात, काय हो महाराज? राजे साहेब, 5-6 महिने ती खिचडी भात, हे तुम्हाला सोपं वाटतं? पण आम्हाला, तुम्हाला जर दररोज खिचडी जर दिली तर खासान का तुम्ही दररोज? नाही. हो महाराज, 1 दिवस 2 दिवस जरी येलं तर आम्ही म्हणतो आता बेत काहीतरी बदलवा. दररोज तेच खाणं आम्हाला आवडत नाही, मनाला पटत नाही. मग तसं प्रजा म्हणून महाराज, तुम्हाला सोपं वाटतं की 5-6 महिने कसं तरी खिचडी भात करून खा, पुढचं पुढे पाहू. एवढं ते सोपं नाही. तुम्हाला वाटतं तसं लोक म्हणाले तुकोबर आहे. तुम्ही ही प्रक्रिया सांगता, तुझं बाबा हे देव, तुम्हाला सोपं वाटतं, पण आम्हाला काही सोपं वाटत नाही. अजून दुसरा कोणता उपाय असेल तर सांगा लवकर. मग तुकोबर तो उपाय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अनेकाचे गाणे, अनेकाचे वा वा वा, गोड बाबाजी वा. अनेकांचे कानी गुण दोष म्हणा आणि मला भगवंताची प्राप्ती पाहिजे ना. तुझं बाबा आहे देव. प्रत्येकाला देवाची अपेक्षा आहे. मग आता तुकोबरा दुसरा उपाय सांगता, काय करा? मग कोणाचे गुण दोष पाहू नका पाहू गुण दोष. पण आम्हाला गुण दोष पाहिल्याशिवाय आमचा सूर्योदय उगत नाही. लक्षात घ्या. या बुवानं अशी चाल म्हटली, त्या बुवानं अशी चाल म्हटली, या बुवानं असंच मृदंग वाजलं, या बुवानं अशी साऊंड सिस्टीम लावली, या बुवानं अशी शूटिंग केली आणि त्या बुवानं तसं केलं. हे काय झाले? गुणदोष झाले. पण तोच खरा कीर्तनकार संत आहे, जसं शिन तसं. वा, काय सिस्टीम आहे. तसंच म्हटलं पाहिजे. जशी स्थिती आहे त्याच्या परे नाही, जशी स्थिती आहे त्याच्या परे नाही.
जैसे स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. ज्या परिस्थितीमध्ये भगवंत ठेवेल त्याच परिस्थितीमध्ये राहा आणि कौतुक तू पाहे. मग एकच काम करा ना, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. मग तुझं बाबा हे गुण दोष पाहू नका. कोण कसा न कसा, कोण काय, त्या बुवानं असंच कीर्तन केलं, त्या बुवानं काय हसवलं, त्या बुवानं काय रडवलं नाही. रडवण्याकरता हसवण्याकरता कीर्तन आहे का? कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. प्रेम छंदे नाचे डोले हरपले देह भाव. आपण पांडुरंग परमात्म्याच्या रंगामध्ये रंगावं याकरता कीर्तन आहे. रंगी रंगे रे काय भुलला असे का शरीर जायाचे ठेवणे अंधरीशी विलास धणे. मग रंगतात इतर विषयामध्ये कशा करतात. देव पाहिजे ना तुझं बाबा. व रंगा ना कुठं रंगा. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधिले. देवाच्या पांडुरंग परमात्म्याच्या श्रीरंगाच्या नामचिंतनामध्ये रंगा. रंगत असताना भगवंत प्राप्तीचा उपाय सांगत असताना फक्त कोणाचे गुण दोष पाहणं अनेकांचे काणी. कोणाचे हे ऐकू नका आणि बोलू नका, मनातही आणू नका. अनेकांचे काणी गुण दोष मनात मुळीच आणू नका. मनामध्ये फक्त माझा पांडुरंग परमात्मा ठेवा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया पुढे भेद नाही तया देवालया किंवा करे हेची काम मना जपे राम राम. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला फक्त गोविंद नामाचा छंद लागू द्या. मनाला फक्त पांडुरंग परमात्म्याचा ध्यास लागू द्या. आणि असा ध्यास जर लागला महाराज तर कोणाचेही गुण दोष बघण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. हा सुपाय उपाय तुकोबरा सांगता. तुझं बाबा आहे देव का तुकोबर आहे तरी काही बजेट बसत नाही. सांगा अजून काहीतरी सोपं. तुकोबरा म्हणता अजून सोपं सांगू का? बर मग सांगतात अभंगाच्या मस्तक डेंगरा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. माता तुकोबरा उपाय सांगतात चौथ्या चरण. काय करा मग बाबा? एक काम करा. हे मस्तक आहे ना संतांच्या चरणावर नतमस्तक करा. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी. काव मारा त्या संतांना मस्तक आपलं साष्टांग नतमस्तक करावं. आता ते संत कोण असावे कसं ओळखावं त्या संतावर जाण्याकरता आम्हाला लाज वाटते. लोकांना संतांच्या दरबारामध्ये संगती येण्याकरता लाज वाटते आणि पुढाराच्या संगतीमध्ये जाण्याकरता लाज वाटत नाही. हातामध्ये बॉटल घेऊन फिरण्याकर लाज वाटत नाही. त्यांचा मोठमोठ्याने प्रचार करतात. पण आमचे संत पिटू भक्तीचा डांगोरा कडी काळाची दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. अरे देवाचा प्रचार करा, देवाचा प्रसार करा. भगवंत तुमचा प्रचार केल्याशिवाय राहणार नाही. आणि जो कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतो भगवंत त्याला वैकुंठामध्ये उभा केल्याशिवाय राहत नाही. ही पावर संतांच्या चरणावर मस्तकाची आहे. पण आम्ही त्या पुढाऱ्याच्या मस्तकावर पाय ठेवतो.
पाय ठेवतो की मस्त ठेवतो. म्हणजे मी त्यांच्या विरोधात बोलत नाही, वस्तुस्थिती बोलतोय. कोणाचं नावही घेत नाही. पण खरं काय आहे हे समाजाला समजलं पाहिजे. खरा परमार्थ भगवंताच्या प्राप्तीकरता कसा केला पाहिजे, संत कसे असावे, कोणत्या संतांच्या चरणावर आपण मस्तक ठेवलं पाहिजे, हे वारकरी संप्रदाय ते ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे सांगतात. पण आम्ही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. लक्षात घ्या. अरे सर्वात मोठा संतांचा गुण आहे नम्र झाला आणि तेने कोंडिले मग तुझं वावा आहे दे. नम्रपणा घ्या. पण संतांजवळ नम्रपणा, इतरांचा नम्रपणा नाही आहे. लक्षात घ्या. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद. वेद ही ग्वाही देतात की बाबानो तुझं वावा आहे देव. तर संतांच्या संगतीमध्ये या, संतांच्या जनाशी नतमस्तक व्हा, त्यांना घाली लोटांगण. याला घाली लोटांगण माहित नाही, हा म्हणतो घाली लोटांगण मोकळं पटांगण. करावं काय, याला मोकळं पटांगण करावं असं वाटतं. संत आलिंगन घडे मोक्ष सायुजता, किंवा आलिंगनी संतांची या दिव्य झाली मस्तक हे पायावरी त्यांच्या. काय सुंदर प्रमाण आहे महाराज. संतांना आलिंगन द्या, मोक्षाची प्राप्ती आहे. ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवा, आलिंगन द्या. अरे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. अरे संत हे सुख रूप आहे, कैवल्य चक्रवर्ती सम्राट आहे. एवढंच नाही, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज अमरती ज्ञानदेव. अरे आमचे संत राजे, पण यांना संत कळत नाही. संतांजवळ जाण्याकरता लाज वाटते, कमीपणा वाटतो. लक्षात घ्या. खरं बोलण्याकरता ताकद लागते आणि खरं ऐकण्याकरताही कान तसे पवित्र पाहिजे. या कलियुगामध्ये सत्यता मांडण्याकरता संत धाडसपणा करतात आणि समाजासमोर खरी सत्यता सांगितली पाहिजे. लक्षात घ्या. तरच तुझं वावा हे दे. संतांनी कधी लबाडपणा करून, खोटारडेपणा करून, दिशाभूल करून, हसवून मनोरंजन करून भगवत प्राप्तीचा उपाय कीर्तनातून कधी सांगितला नाही. इतर मनोरंजन करून 50-50 हजाराचे पाकिट घेऊन जाणारे भरपूर असतील. आमचं पोट दुखत नाही, लाख द्या. पण तुमचा भगवंत प्राप्तीचा उपाय सफल ठरणार नाही. ही तळमळता संतांना आहे. का बुडत हे जन न देखवे डोरा, हे तो कळवळा. म्हणून या कळवळा वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये खळा कळवळा आहे. का तेचे माझे हित करीती सकळ, आणि जेणे हा गोपाळ, त्या भगवंताने तुमच्या सर्वांवर कृपा करावी, भगवंताची प्राप्ती व्हावी. म्हणून तुकोबरा सांगता हा उपाय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. मग बाबा उपाय करून बघ, मग तुझं बाबा आहे तरी हा सुलभ उपाव. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. मस्तक ठेंगणा भावी गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आणि कांचे काळी गुण दोष म्हणा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. मग तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तू गोबर आहे नाही जमत आम्हाला.
संतांजवळ जाण्याकरता आमचं मन होत नाही. का होत नाही? संतांना कुठं पाहावं? पाकिस्तानात पाहावं का अफगाणिस्तानामध्ये पाहावं? अरे तिकडे जाऊ नको, भारतातच पाय ना, महाराष्ट्रातच पाय, इकडेच पाय. ओळख फक्त त्यांना संत कसा असावा. संत तोची जाणा जेगी दया क्षमा, हे गुण ज्याच्या अंतकरणात तो संत आहे. किंवा वैष्णव तो जया अवघी देवावरी, हे संतांचे लक्षण आहे. एवढंच नाही, भक्त ऐसे दाना जे देवदास गेले आशा पाश, हे लक्षण स्वतः तुकोबरा सांगतात. तरी यांच्या माथ्यात काही शिरत, तरी म्हणतात तुकोबरा अजून सोपा उपाय मग सांगता वेची ते वचन जेने राहे समाधान. मग आता तुकोबरा नंतर सांगता बाबा एक काम कर, असंच वचन वेच की जेणेकरून बोलत असताना समोरच्या व्यक्तीला त्याचं डोकं दुखलं पाहिजे. ढोले असे पांडुरंग परमात्मा नाचला पाहिजे, बोलला पाहिजे, डोलला पाहिजे. नामदेव कीर्तन करी पुढे देव पांडुरंग नाचे. आमच्या कीर्तनामध्ये कोणी नाचायला तयार नाही. ज्यांना नाचलं पाहिजे इतर ठिकाणी नाचतात, नाचू द्या, आनंद आहे घ्या, पण अदत पतनाला जाल असं तरी नाचू नका. बाहो मे बॉटल लक्षात घ्या, पण असं कृत्य करू नका. चला सांगायचं तात्पर्य, बोला बोला हरी बोला घेता हरी बोला. हसता खेळता हरी बोला, हरी बोलता हरी बोला, कांडता हरी बोला, भांडता सर्व कार्य करता हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला, भांडता हरी बोला. मग आता उद्यापासून भांडण करतो देवा. जनाबाईने जे भांडण केलं ते भांडण करा, पण ते तुम्हाला नाही जमणार, जनाबाईला जमणार आहे. लक्षात घ्या, भांडण करू नका, वाद करू नका. फक्त मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी, असंच बोला. साचानी मावा मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे बोलल्याने माणसाचा मानसिक आजार बरा होतो. डॉक्टर फक्त शरीराचा आजार बरा करतात, वसंत मनाचा आजार बरा करतात. ही पावर फक्त वारकरी संप्रदायात आणि वारकरी ज्ञानोबरा तुकोबरा यांच्यात आहे. लक्षात घ्या. म्हणून संत तुम्हाला कसं बोलावं, भगवंत मिळेल त्याचं उपाय सांगतात. गोड बोला, गोड बोला. भगवंताचं नाम इतकं गोड आहे, ते गोड नाम घेतल्यानंतर बरोबर मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणे आपोआप गोडपणा आल्याशिवाय राहणार नाही. असो म्हणून वेची ते वचन जेणे राहे समाधान, तुझं बाबा हे देव. तरी हा सुलभ उपाय, हा सोपा उपाय करून बघा. तरी लोक म्हणू लागले तो बरोबर आहे, आमचं भांडण केल्याशिवाय जमतच नाही, आम्हाला अपशब्द बोलल्याशिवाय जमतच नाही. आता गोड कसं बोलावं ते हे तुकोबराने सांगितलं, तरी यांना गोड काय बोलता येत नाही. मग आता तुकोबरा म्हणता ठीक आहे, तुम्हाला गोड बोलता येत नाही ना, मग शेवटचा उपाय सांगतो, ऐका. ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर घरी जा झोपून राहा. एवढंच नाही, पाया पडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला अंकर टाळी बोला. विठ्ठल विठ्ठल मना विडो विळा आणि हा सुख सोहळा. सांगा बरं, हा सुख सोहळा स्वर्गात भेटीन का महाराज? का हो दादा, राजू दादा? काय महाराज सांगता तुम्ही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, मग लग्नाचा सुख सोहळा स्वर्गात भेटीन का आम्हाला? तो हे तो तुम्हाला स्वर्गात मिळणार नाही, पण तो तुम्हाला त्यानं देव मिळेल सांगता येणार नाही. या सोहळ्यानं तुका म्हणे पितृ कल्याण इच्छिते भावे तया. तुमचं कल्याण आणि आशीर्वाद पितरांचा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तिथं नाचल्याने पितर उलट दात खातील. अरे 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 अरे, याच्याकरता संपत्ती कमवलीन हा तसा नसतो. लक्षात घ्या. पण इथं नाचा, इथं सत्कर्म दान धर्म परोपकार आहे, भगवत प्राप्तीचा हा मार्ग आहे. लक्षात घ्या. शेवटी तुकोबरा म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. एवढंच नाही तुकोबरा सांगतात,
परोपकार करा. केवढा करा? एवढा करा ना. एवढा करू नका, थोडाच करा. तो परोपकार भगवत प्राप्ती करता तुम्हाला योग्य ठरल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या शेवटी तुका म्हणे पार, तुका म्हणे पार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझ बाबा ये देवा, तुझ बाबा ये देवा. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझ बाबा ये देवा, तरी अजून बहुपावा. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा आय देव, तरी हा सुलभ उपाव. असो शेवटी तुकोबर आहे आणि पाया पडून सांगतात बाबा आता हा शेवटचा उपाय आहे. जर तुला भगवंताची गरज असेल, आवश्यकता असेल तर उपाय करून बघ. निश्चित तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातले अभय. सत्कर्म करा, परोपकार करा, फार नको करा, थोडासा करा. आता हा काय जास्त आहे का? थोडाच आहे. भगवंताच्या कृपा आशीर्वादाने जर आपल्याला श्रीमंती प्राप्त झाली असेल, जास्त नको करा. लोकाला काही दाखवू नका. आपल्याच उद्धारा करता, आपल्या पूर्वजांच्या आत्मकल्याणाकरता थोडाच करा, जास्त करू नका. आणि जेणेकरून भगवंताची प्राप्ती अशा कार्यामुळे आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. हे लोकांना पटत नाही. लोक म्हणतात हा कीर्तनकारांचा धंदा आहे. मग आमचा धंदा आहे, तुमचा कोणता धंदा आहे? वारकरी लोकांचा हा धंदा नाही. दिन रजनी हाची गोविंदाचे पोवाडे, समाजाला उपदेश करणं, नामचिंतन करणं हा धंदा आहे.
नुसतं कीर्तन करून पाकिट घेणं धंदा नाही. देऊन देऊन तुम्ही किती देणार आहे लक्षात घ्या. अपेक्षा नाही, जे मिळेल ते प्रारब्ध आहे. हो, आणि आपल्या आत्मकल्याणाकरताच वारकरी संप्रदाय संतांनी आणि हे भगवत प्राप्तीचे उपाय समाजासमोर आणि वारकरी लोकांसमोर आणि हे सांगितले. या उपायाचं जो कोणी आत्मचिंतन करेल, मनन करेल, निश्चित तुझं बाबा आहे देव. आणि तरी हा सुलभ असो झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आहे साहेब मुक्ताबाई यांच्या चरणी, तुम्हा माय बापाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, जे काही बरोबर असेल तो सद्गुरूचा आणि प्रसाद म्हणून आपण सेवन करावं. आई वडिलांच्या वैकुंठवासी हरिभक्तप्रायण. आणि लक्षात घ्या, वडील श्री बळीराम खुशाल वायकुळे, सौ वत्सलाबाई बळीराम वायकुळे यांच्या